नमस्कार. अर्जुनानं सुभद्रेचं हरण केलेलं आहे का सुभद्रेनं अर्जुनाचं हरण केलंय? कोणीही कोणाचं करो, सुभद्रा अर्जुनाची पत्नी झाली एवढं नक्की आहे. आता बघा, सुभद्रा काही साधी मुलगी नाही आहे, ती भगवान श्रीकृष्णाची थेट बहीण आहे. त्यामुळं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा मेवणा झालेला आहे, सालेसाफ झालेले आहेत. आणि आता कृष्णाचं आणि अर्जुनाचं नातं काय असेल बघा. म्हणजे अर्जुनाच्या सगळ्याच लाडाला आता भगवान श्रीकृष्णालाही पुरवावं लागणार आहे. सोपं नसतं. बायकोचा भाऊ असणं आणि बहिणीचा नवरा असणं हे दोन्ही नाते खूप सोपे नसतात. भगवान श्रीकृष्णाच्याही इच्छा अर्जुनाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ, असं उगाच का म्हणतात? पण थेट भगवंताशी नातं जोडलंय अर्जुनाचं, थेट भगवंताशी नातं जोडलं गेलेलं आहे. आणि या नात्याच्यामुळं आणि कृष्णासोबत असलेल्या मैत्रीच्या संबंधामुळं अर्जुनाला या संपूर्ण महाभारताच्या कथेमध्ये एक विलक्षण महत्व प्राप्त झालंय. विलक्षण महत्व प्राप्त झालंय. हा नर आहे तर तो नारायण आहे. नर आणि नारायणाची ही जोडी इतकी विलक्षण आहे की यांच्या हातून, या दोघांच्याकडून अजून काही भयंकर मोठ्या मोठ्या गोष्टी, काही दिव्य गोष्टी घडवून आणायच्या आहेत. अर्जुन हे भगवान श्रीकृष्णासाठीच असं माध्यम आहे ज्याच्या करवी जगाला युगानयुगे उपयुक्त ठरेल असं ज्ञान सुद्धा द्यायचं आहे. कारण भगवान श्रीकृष्णाच्या अवतार कार्याच्या समाप्तीनंतर हे युग संपणार आहे. आणि या संपलेल्या युगानंतर कलियुगाचा प्रारंभ होणार आहे. कलियुगाच्या आरंभामध्येच अनेक गोष्टी अशा घडणार आहेत की जिथे प्रत्यक्ष ईश्वराचं अस्तित्व असणार नाही. संभवामी युगे युगे असं भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवतारात सांगून ठेवलेलं असलं तरीही प्रत्यक्ष रूपात नराला मदत करण्यासाठी नारायण दिसणार नाहीये. आणि अशा वेळी युगे युगे हा शब्द पूर्ण करण्यासाठी भगवंताला आपल्या उपदेशाचीच गरज भासणार आहे. म्हणजे त्यांनीच केलेल्या उपदेशावरती चालणारं जग हे भविष्यात तरुण जाणार आहे. अन्यथा भगवंताच्या उपदेशाकडं पाठ फिरवणारा हा रवरव नरकात पडणार आहे, हे भगवंताला ठाऊक आहे. म्हणून अर्जुनाच्या मदतीने, नराच्या मदतीने, एकूणच नराच्या पुढच्या पिढीसाठी, मनुष्यांच्या पुढच्या पिढीसाठी असं काहीतरी भव्य दिव्य द्यावं लागणार आहे ज्याचा उपयोग अर्जुनासहित अन्य मानव जातीला देखील होणार आहे. आणि पुढे ते महाभारताच्या युद्धामध्ये घडलंय. म्हणजे भ्रांती झालेल्या अर्जुनाला त्यातून दूर करून धर्मरक्षण कसं करायला हवं याची जाणीव भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने करून दिलेली आहे. तो गीता सांगतोय, तिथे तो गीता सांगतोय. आणि त्या गीतेचा उपयोग समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी होणार आहे. म्हणून या अर्जुनाचं महत्व विलक्षण आहे. म्हणून या अर्जुनाला मदत करायची आहे. म्हणून या अर्जुनाला सोबत ठेवायचं आहे. म्हणून या अर्जुनासोबत नातं देखील जोडल्या गेलेलं आहे. अर्जुनाशी जोडल्या गेलेलं हे नातं इतकं भक्कम आहे आणि ते अनेक कसोट्यांवर तपासून बघितलेलं आहे. अनेक कसोट्यांवर तपासून बघितलंय. ज्या ज्या वेळी अर्जुनाच्या मनामध्ये अहंकाराचा वारा येईल तेव्हा तेव्हा त्याच्या मनातला अहंकार, गर्व दूर करण्याचं काम देखील भगवंतांनी केलेलं आहे. म्हणजे अगदी भगवान शंकरांच्या समवेत त्याची परीक्षा घेण्यात आली. अगदी त्याला वेगवेगळे शाप भोगावे लागले. त्या शापाचंही परिवर्तन, बदल त्याच्या वरदानामध्येच करावा लागला. हे सगळं केलंय. असाच अर्जुन जेव्हा सुभद्रेशी विवाह झाला आहे तेव्हा विचार करत बसलाय
की आता मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालेलो आहे. माझ्या इतकी धनुर्विद्या जगात कोणालाही येत नाही. आणि मी तर काय आता भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बहिणीचा नवरा पण झालेलो आहे. आता मी म्हणजे बस मी म्हणजे मी आहे. हा मी लागलाय, हा मी मागे लागलाय. आणि एकदा का हा मी आला ना की सगळी गडबड व्हायला लागते, सगळी गडबड व्हायला लागते. लक्षात घ्या, या मीची या गची बाधा माणसाला संपवून टाकत असते. हा अहंकाराचा वारा न लागो राजसा उगच म्हणत नाहीत. हा अहंकाराचा वारा लागला की माणूस संपायला वेळ लागत नाही. अर्जुनाच्या मस्तकामध्ये हा अहंकाराचा वारा आता फिरू लागलाय. वर नुसता फिरू लागलाय नाही, नुसताच मी मोठा आहे असं वाटत नाहीये. आता त्याला आधी होऊन गेलेले वीरच नव्हते असं वाटू लागलंय. तो असाच फिरता फिरता विचार करतोय, या आधीच्या काळामध्ये म्हणे भगवान रामचंद्र होऊन गेले, अयोध्यापती राम होऊन गेले. आणि त्या अयोध्यापती रामांना एक वचनी एक पत्नी एक बाणी म्हटलं जात होतं. या रामचंद्रांनी म्हणे श्रीलंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधला होता आणि त्या सेतूवरून आपली सेना घेऊन रावणाचा पाडाव केला होता. रामाचं धनुष्य, रामाचा बाण हा कधीच खाली जात नव्हता म्हणे. एवढे श्रेष्ठ राम धनुर्धर होते. अर्जुन मनातल्या मनात विचार करून म्हणतोय, कसला आलाय श्रेष्ठ राम. अर्जुनाला कळतच नाहीये की आपण त्या कृष्णाच्या सोबत आहोत, तोच राम आहे. त्या कृष्णाच्या वरदानावर, त्या कृष्णाच्या कृपेवरती जगतोय जो राम आहे. आणि तो म्हणतोय, कसला आलाय राम सर्वश्रेष्ठ धनुर्धर. रामाच्या जागी मी असतो, रामाच्या जागी मी असतो तर लंकेत जाऊन आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी रामेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावरून लंकेत जायला थेट बाण तयार केला, बाणांचा सेतू तयार केला असता आणि त्यावरून आपलं सैन्य नेलं असतं. त्यामुळे उगाच लोक रामाला एक वचनी एक पत्नी एक बाणी म्हणतात. खरा धनुर्धर तर मीच, दुसरा कोणी धनुर्धरच नाही आहे, हे अर्जुनाच्या मनामध्ये येऊ लागलं. जंगलात फिरता फिरता अर्जुनाच्या मनामध्ये आलेली ही गोष्ट आणि त्याने ते बोलून दाखवणं हे ऐकायला तिथे प्रत्यक्ष हनुमंतराय होते. आता हनुमंतराय म्हणजे वानर, ते वानराच्या रूपातच वावरणार. एकदा का गची बाधा झाली की वास्तविकता काय हे कधी कळत नसतं, कधीच कळत नसतं. खरं रूप कधी दिसत नसतं, कारण डोळ्यावर अहंकाराचा पडदा पडलेला असतो. असाच अर्जुनाच्या डोळ्यावर सुद्धा अहंकाराचा पडदा पडलेला आहे आणि तो स्वतःला ग्रेट समजू लागलाय, स्वतःला मोठा समजू लागलाय. रामाच्या कौशल्यावरती शंका उपस्थित तर करतो आहेच आहे, पण बाजूला उभा असलेला वृद्ध कपी हनुमंत आहेत याची जाणीव सुद्धा अर्जुनाला उरलेली नाहीये. आणि मग तो आपल्या डिंग्या मारायला सुरुवात केली आहे की मी असतो तर हे केलं असतं, मी असतो तर ते केलं असतं, बाणांचा सेतू उभा केला असता, सगळं सैन्य जाऊ दिलं असतं. हनुमंतराय ऐकतायत. अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना एवढा मोठा तू पूल बांधण्याचा विचार करतो आहेस, मला एक सांग, तुझ्या बाणाचा सेतू त्या माकडांच्या उड्यामुळं टिकला असता का रे? अर्जुन म्हणतो, का नसता टिकला असता. माझे बाणच एवढे सशक्त आहेत, शक्तिशाली आहेत की तो सेतू आरामात टिकला असता. असं एवढा विश्वास आहे तुला तुझ्या बाणांवरती? तो म्हणाला, हो, मी कोण आहे? मी अर्जुन आहे आणि अर्जुनाच्या बाणाचा सेतू तुटेल असं शक्य आहे का? हनुमंतराय खुलं आव्हान देतात, म्हणतात, चल बांध, बाकी सोड, आत्ता सेतू बांध तू बाणाचा, बघूया माझं वजन हा सेतू तोलू शकतो का, माझं वजन हा सेतू तोलू शकतो का. अर्जुनाला हे आव्हान तर फार भयंकर वाटलं. आता बघच
म्हणून अर्जुनानं आपल्या भात्यातून बाण सोडत एक सुंदर असा सेतू त्या तलावावर निर्माण केला. तर म्हणाला, जा या सेतूवरून काहीच होणार नाही. हनुमंतराय ते हनुमंतराय ज्यांनी सीतेच्या कंठे सीतेने दिलेल्या कंठ्याच्या मण्यामध्ये राम शोधण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात राम दिसले नव्हते, तेव्हा आपली छाती पाडून राम दाखवला होता. घेतलं प्रभू रामचंद्राचं नाव आणि आपला ठेवला एक पाय त्या सेतूवरती, कडा कडा मोडून गेला. नुसता पाय पंजा ठेवायचा अवकाश. अर्जुनानं मोठ्या शक्तीनं उभा केलेला सेतू कडा कडा मोडून गेला. अर्जुन आश्चर्यचकित, अरे हा सेतू मोडतोय कसा? तुला ठीक आहे, हरकत नाही, पुन्हा एकदा करून बघ, जमलंच तर पुन्हा एकदा करून बघ. पुन्हा केला, पुन्हा मोडला. आता मात्र अर्जुनाला काहीतरी चूक होते याची जाणीव निर्माण होत होती. हे एक साधं माकड नाही आहे आणि सेतू मोडण्याचं कारण पण साधं नाही याची जाणीव निर्माण होत होती. अर्जुन असा हात जोडून उभा आहे आणि म्हणतो, आपण कोण आहात त्याचा परिचय द्याल? हनुमंतांनी सांगितलं, अर्जुना, तुला तुझ्या विद्येचा, तुला तुझ्या शक्तीचा एवढा गर्व झालाय की तू कोण आहेस, मी कोण आहे आणि ते तरत कशामुळे याची जाणीवच तुला उरलेली नाहीये. मी कोण आहे त्याची ओळख देईन, पण एक काम कर, आता पुन्हा सेतू करून बघ. तो सेतू मात्र रामनामाचं स्मरण करून बघ. अर्जुनाने मनोमन प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं आणि पुन्हा सेतू उभारला. हनुमंतराय तो सेतू तोडू शकले नाहीत. त्याचं कारण होतं, ज्यात प्रभू रामचंद्राचं स्मरण आहे ते तोडण्याची इच्छाच हनुमंतरायांच्या मनामध्ये होत नाही. हो, आपल्या प्रभूचं नाव घेतलंय, कशी होईल? आता अर्जुनाला ते विचारतायत, आता का नाही तुटला सेतू? मग अर्जुन सांगतोय, यात रामनाम होतं. अरे, ज्यात रामाचं स्मरण आहे, राम सर्वशक्तिमान असल्याची आठवण आहे, ते तुटणं शक्य नाही. सेतू बांधला रामाने नव्हे, सेतू बांधला वानर सेनेने आणि बांधताना रामनाम लिहिलं म्हणून सेतू तरला. तसा तुझ्या मनात तुझ्याविषयी अहंकार झाला होता, तू रामनाम त्यागलं होतं म्हणून तुझा सेतू तुटला. हे लक्षात ठेव. नर आणि नारायणाची जोडी आहे, नारायणाशिवाय नराचं अस्तित्व काहीच नाही. अर्जुना, हे जेव्हा तू लक्षात ठेवशील तेव्हा तुझाही सेतू तरेल, तूही ते करू शकशील. नामाचा महिमा आहे हा, नामाचा महिमा. ईश्वर सर्वशक्तिमान आहे याची जाणीव तुझ्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती जाणीव असेल तरच तुझा सेतू तरणार आहे, हे लक्षात ठेव. तो सेतू तरला रामनामामुळं, तुझा सेतू तरेल, तुझं आयुष्य तरेल रामनामामुळं. राम हेच कृष्ण आहेत हे विसरतोयस, त्याची जाणीव लक्ष्मणाला झाली आणि हनुमंतराय आपल्या मूळ रूपात अर्जुनाच्या समोर प्रकट होतात आणि सांगतात, मीच तो रामभक्त हनुमान ज्याला तुझी परीक्षा घ्यायची होती. तुझ्यात रामनामाचं स्मरण झालं पाहिजे, तुझ्यात राम असला पाहिजे याची आठवण करून द्यायची होती. अर्जुना, चिंता करू नकोस, भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने म्हणजे माझ्या रामाच्या आदेशाने मी तुझ्या सोबत असणार आहे. अर्जुनाचा गर्व तर नाहीसा झालेला आहे. मित्र हो, आपल्या गर्वाचं काय? मी कोणीच नाही ही जाणीव आपल्यामध्ये आली पाहिजे. वदवी गोविंदतेची वदे हे आपल्याला कळलं पाहिजे. माझं काहीच नाही, करीतो कवित्व म्हणाल हो कोणी, नवे माझी वाणी पदरीची, ही तुकोबरायांची शिकवण आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती असेल तरच आपण पुढे जाऊ शकू, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तेवढी गची बाधा काढून टाका. अर्जुनासारखा तुमचीही नौका तरून जाईल. नमस्कार.